माय माऊली नमस्कार. जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 27. संसारातून मुक्त होण्याकरिता पाप आणि पाखंडी जनाचा त्याग, तसे शिव आणि नर्मदेचा आश्रय घेण्याचा उपदेश. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. मार्कंडेय म्हणतात, राजन, नर्मदा तटावर उत्तम सिद्धी देणारे मनोरथ नावाचे 3ही लोकात प्रसिद्ध असलेले एक तीर्थ. तेथे स्नान केल्यावर मनुष्याच्या प्रत्येक इच्छा पुऱ्या होतात. तेथे संगम आहे. अंगारेश्वर देव स्थित. येथे फक्त स्नान केल्याने पुण्य गणपती पदावर पोहोचतो. पाप मोठे वाईट अत्यंत दुःख देणारे असते, म्हणून पाप कधी करू नये. काय पाप मोठं वाईट असतं, छोटं असो का मोठं असो, पण ते वाईट ते वाईटच. म्हणूनच कधीही शक्यतोवर आपल्या हातून पाप घडेल असं आपण आपली वर्तणूक करू नये. मनुष्य कोठे केव्हा कुठल्याही वयामध्ये शुभाशुभ कर्म करतो, ते त्याचप्रमाणे त्याला भोगावे लागते. तेव्हा आपल्या शक्तीनुसार याचकाला निरंतर दान दिले पाहिजे. विद्वान पुरुषाने शास्त्र युक्तीद्वारा नेहमी आत्म्याचे कल्याण कसे होईल याचा विचार केला पाहिजे. फक्त अनुमान काढून त्यावर विचार करू नये. असं झालं तसं झालं, हा बोलला तसं केलं तसं केलं, काही करू नका. कुठल्याही गोष्टीचं अनुमान काढू नये. कर्माचे हीन आणि उत्तम प्रकारचे फळ सांगितले, तेव्हा मनुष्याने कुठलेही कर्म करण्या अगोदर त्याच्या परिणामाचा विचार केला पाहिजे. ज्याचे श्रेष्ठ आणि महान फळ मिळेल तेच पुण्यकर्म केले पाहिजे. बुद्धिमान पुरुषाने पाखंडी शास्त्र विपरीत कर्म करणारे, दंभी, षड युक्तिवादी, तीर्थाची निंदा करणारे, दिगंबर किंवा दुसऱ्या पाखंडी व्यक्तीचा त्याग केला पाहिजे. नंगे मूत मुंडे विष्ठा खाणारे अघोरी कलियुगात धर्माच्या विरुद्ध आचरण तयार करतात, तेव्हा त्यांनी चालवलेल्या पाखंड्याचा त्याग करावा. 3 वेदाने सांगितल्याप्रमाणे धर्माचे आचरण करावे. सर्व धर्मात ब्रह्मा विष्णू महेशाची वचनेच प्रमाण आहेत. जो त्यांच्या विरुद्ध आचरण करतो तो निश्चित नरकात जातो. पितरांचे तर्पण करा, भिकाऱ्याला भीक द्या, सर्व प्राणीमात्रांवर दया करा, नर्मदाजीच्या महात्म्याचे चिंतन करा. हेच सर्व कर्मांना शुद्ध करणारे संपूर्ण ज्ञान आहे. भिकारी कोण, पण ते आपल्याला समजलं पाहिजे बरं का. जे आधी मध्य अंतरहित आहे, स्वभावाचे सर्वांचे स्वामी, सर्वज्ञ परिपूर्ण, ते भगवान शिव शैव शास्त्राद्वारा जाणण्यायोग्य. त्यांच्याद्वारा प्रतिपादित केलेले जे ज्ञान ते संशयरहित तसेच संपूर्ण प्रयोजनाची सिद्धी करणारे होय. जो सर्वज्ञ आहे, संपूर्ण आहे, स्वभावता निर्मळ, संपूर्ण दोषरहित, कल्याणमयी शिव विपरीत गोष्ट कशी करू शकतील. भगवान शिवाच्या आज्ञेशिवाय संसाराची सृष्टी होऊ शकत नाही. प्रकृतीने सृष्टी होत नाही, कारण ती जड. जीवात्मा सृष्टी निर्माण करतो, हे सुद्धा योग्य नाही, कारण तो अज्ञ आहे, सर्वज्ञ नाही. परमाणूसारखे जे प्रकृत तत्व ते सर्व अचेतन आहे, म्हणून ते कोणा बुद्धिमान सहाय्यक शिवाय स्वयंरचना करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. ज्याप्रमाणे कुंभाराशिवाय मातीगड्याचे रूप घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे जड प्रकृती बुद्धिमान चेतनेशिवाय स्वतः काहीच करू शकत नाही. खरोखर कुंभाराच्या घरी कुंभार ज्यावेळेस चाकावरती माडघड होते, कुठल्या इंजिनियर कॉलेज शिकले होते नाही, परंतु कुंभारचं काम कुंभारच करू शकतोय. ज्याप्रमाणे घोर संसार समुद्र अनादिकालपासून चालत आला, त्याप्रमाणे या संसारातून मुक्त करणारे भगवान शिव सुद्धा अनादी आहेत. ज्याप्रमाणे औषध रोगाचे निवारण करते, त्याप्रमाणे भगवान शिव सुद्धा स्वभावाने या घोर संसार बंधनाचा नाश करतात असे मानले आहे. जसे रोगी डॉक्टराशिवाय वैद्य दुःख सहन करतात, तसे भगवान शिवाशिवाय सर्व जग दुःख सहन करते. तेव्हा अनादी, सर्वज्ञ, परिपूर्ण परमशिव सर्वांची माता आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी पुरुष या संसार समुद्रातून रक्षा करणार नाही. जो आपल्या हृदयात भगवान शिवाचे चिंतन करत शिवज्ञानाचा अभ्यास करतो, त्याला ज्ञान प्राप्त होते. नरश्रेष्ठ असे समजून शिवस्वरूपा नर्मदा देवीचा आश्रय घेऊन तिच्या तटावर धनधान्य चांगल्या आवश्यक वस्तू ब्राह्मणास आदरपूर्वक दान केल्या पाहिजेत. विशेष करून अनाथ, अतिवृद्ध,
अशक्त कुटुंबी ब्राह्मणास दान केले पाहिजे. जो ब्राह्मणास लाकूड आणि मातीने बनवलेले घर दान करतो त्याच्याकरिता अमरकटकाला दुसरे दिव्य भवन तयार करतो. तो सर्वोत्तम दानाचे फळ प्राप्त करतो. जर सदन देतो, आपण सदन देऊ शकत नाही, परंतु फुलना फुलाची पाकळी सदनच्या नावाने आपण देऊ शकतो. फक्त हेच दान त्याच्या सर्व इच्छा प्रयोजनाच्या साधक आहे. जो मनुष्य भक्तीपूर्वक ऐकतो तो सर्व पापातून मुक्त होतो. आपण जरी फक्त श्रवण केलं आणि आपल्या परी आपल्याला करता आलं तेवढं आपण केलं तरी सुद्धा ते एक पापातून मुक्त होण्यासाठी कारण होय. या ठिकाणी हा आपला अध्याय समाप्त झाला. आता पुढील भागात आपण बघणार आहोत शिवलोकांची उत्कृष्टता, गोसेवेचं महत्व, दानाचा महिमा, नर्मदा तटावर दान व शिवध्यानाचे महत्व आपण बघणार आहोत. जर तुम्ही वरील श्रवण केलं असेल प्रतिक्रियेत लिहा. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे बोला.